तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की. म्हणजे ती परीक्षा जी आहे त्याचं स्वरूप असं की अति कॉम्पिटेटिव्ह आहे. नीटसाठी 25 लाख आवेदनं येतात कधी कधी आणि 1.25 लाखाच्या आसपास सीट्स आहेत. ठीक आहे, मुलांना माहितच नसतं 9वी 10वीला की त्यांना ऍक्च्युअली करायचं काय. ठीक आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची? 17-18 वर्षाच्या वयोगटातले विद्यार्थी कुठल्या कुठल्या डिस्ट्रॅक्शन्सना फेस करतात. ठीक आहे, बरेच विद्यार्थी आता मजा मिळते ना, कल किसने देखा है या ऍटिट्यूड मध्ये आहेत. ठीक आहे, या माइंडसेट मध्ये आहे. जे तुम्हाला दिसत आहेत प्रॉब्लेम, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही सोल्युशन घेता, ते सोल्युशन फॉलो करताना जे मध्ये येतात ना, ते प्रॉब्लेम. कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांना आपलं स्केड्यूल मॅनेज करणं गरजेचं आहे. कॉन्शियस ब्रेन जे असतं ते तुम्ही जे बघता, ऐकता, तुम्ही जे टेस्ट करता, या सगळ्यांची स्टोरेज ब्रेन मध्ये करता. तुम्ही ते पाहताय ते कॉन्शियस ब्रेन मध्ये आहे. अच्छा, ब्रेक घेण्याची पण टेक्निक असते. तुम्ही ब्रेक मध्ये मोबाईल घेताय तर तुम्ही ब्रेनला आरामच नाही देतात. मला इंजिनियर व्हायचं होतं, मी बनू नाही शकलो, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं. किंवा माझ्या गावामध्ये डॉक्टर नाहीये कोणी, तर माझी मुलगी गावाला डॉक्टर म्हणून सर्व करेल. ठीक आहे, तू गावाचा विचार करतोय, मुलीचा विचार करतोय का? नमस्कार, मी निलेश परब. गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर सिद्धेश सर. ते गेली 14 वर्ष जेई, नीट आणि सीईटीच्या एंट्रन्स एक्झामसाठी मुलांना मार्गदर्शन करतायत. ते 11-12च्या मुलांना, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगच्या मुलांना फिजिक्स हा सब्जेक्ट शिकवतात. तर त्यांच्याकडून आज आपण ह्या एंट्रन्स एक्झामसाठी कशी तयारी करावी किंवा या स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात हे जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. सर, तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड काय होतं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड जे आहे, मी बेसिकली इंजिनियर आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅचलर्समध्ये झाल्याच्या नंतर मास्टर्स थर्मलमध्ये आणि मग 2 वर्षासाठी आय वॉज रिसर्च असोसिएट इन IIT मुंबई. त्याच्यानंतर मग मी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि मग विद्यार्थ्यांना मागचे 14 वर्ष मी JEE, नीट, सीईटी सारख्या परीक्षा जसं तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना गाईड करतोय. सर, मुलांना या स्पर्धा परीक्षांचं प्रेशर खूप असतं, खूप टेन्शन घेतात. तर त्यांना तुम्ही कसं गाईड कराल? त्याच्यासाठी जी प्रिपरेशन करावी लागते ती कशी केली पाहिजे? सर्वप्रथम मी आधी सांगतो की स्पर्धा परीक्षा कोणत्या कोणत्या असतात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही 10वीतनं सायन्ससाठी जाता, 10वी पर्यंत तुम्ही फक्त बोर्ड्स ह्याच्यासाठीच अभ्यास करत असता. पण 10वी नंतर जसं तुम्ही पुढे जाता तर सायन्समध्ये तुम्हाला 11वी 12वी ही 2च वर्ष असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी प्रिपरेशन करायचं असतं मेजॉरिटीली. आणि इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या फील्डसाठी आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. इंजिनिअरिंगसाठी नॅशनल लेवल JEE ची परीक्षा आहे, स्टेट लेवल सीईटीची परीक्षा आहे. ठीक आहे, मेडिकलसाठी नीटची परीक्षा आहे, फार्मसीसाठी सीईटीची एक्झामिनेशन आहे, आर्किटेक्चरसाठी नाटा, JEE आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायच्या असतात. होतं असं की या परीक्षा ज्या द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तर प्रेशर आपण म्हणू शकतो की आहे, कारण ऑब्व्हियसली स्पर्धा परीक्षा आहेत, विद्यार्थ्यांना स्पर्धा करायची आहे. 10वी पर्यंत कसं होतं, इट वॉज लाईक तुम्ही स्कोर करा, तर इट वॉज स्कोर बेस्ड एक्झामिनेशन. एक्झाम ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्या स्कोर बेस्ड प्लस तुम्हाला वेगवेगळ्या लोकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशन करायचं. सो अशा वेळेला त्या सीट्सचं प्रेशर असतं की मला ती सीट मिळणार की नाही मिळणार. तर सगळ्यात पहिलं प्रेशर तर विद्यार्थ्यांवरती हे असतं की 10वी पर्यंत आम्ही अभ्यासक्रम केला बोर्डाच्या हिशोबाने. म्हणजे आम्ही डेफिनेशन्स बाय हार्ड केल्या, आम्ही लॉज बाय हार्ड केले, थोडेफार डेरिव्हेशन्स केले, न्यूमरिकलला डावलला तरी चालतंय. आता असं नाहीये. 11वी 12वी मध्ये एंट्रन्स एक्झाम्स मध्ये तुम्हाला न्यूमरिकल साठी प्रिपरेशन करायचे आहेत. MCQ एक्झामिनेशन आहे. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत अशा एक्झामिनेशन कधी दिल्याच नाहीयेत. अशा एक्झामिनेशनचा पॅटर्न आता येणार आहे. ठीक आहे, त्याला जर आपण नीट अभ्यास केला, शिस्तीने अभ्यास केला, ठीक आहे, तर ते आपण करू शकतो, त्याचा प्रॉब्लेम काही नाहीये. बट मुलं सुरुवातीला हा प्रॉब्लेम फेस करतात की परीक्षेचं स्वरूप वेगळं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या परीक्षांची डिफिकल्टी पातळी थोडी कम्पॅरेटिव्हली जास्त आहे 10वी पेक्षा. ठीक आहे, आणि तिसरं हे सुद्धा आहे की याच्यामध्ये तुम्हाला JEEचं सांगायला गेलो तर 11 लाख विद्यार्थी एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशनला असतात. त्यापैकी जवळपास IIT, NITs आणि IIITs म्हणा, GFTIs म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये मिळून जवळपास 1,00,000 आसपास सीट्स आहेत. म्हणजे ती परीक्षा जी आहे त्याचं स्वरूप असं की अति कॉम्पिटेटिव्ह आहे. नीटसाठी 25 लाख आवेदनं येतात कधी कधी आणि 1.25 लाखाच्या आसपास सीट्स आहेत. ठीक आहे,
सो हे जे कॉम्पिटिशन आहे ते स्ट्रॉंग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी त्याचं प्रेशर फील होतं. तर हे जनरली एक पॉईंट असतात जिकडे मुलं प्रेशर फील करतात, कॉम्पिटिशन आणि अकॅडमिक लेवल असं. आता या कॉम्पिटिशनसाठी किंवा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, या स्पर्धा परीक्षांसाठी, तर त्याची प्रोसिजर काय असते, म्हणजे ऍप्लिकेशनसाठी, आणि ते कधी अप्लाय करावं लागतं? ओके, सगळ्यात आधी तर मी जर ह्याची स्टेप सांगू तर सगळ्यात पहिली स्टेप तर ही आहे की तुम्हाला आधी माहिती असायला पाहिजे की तुम्हाला कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी सुरुवात जी होते ती 9वी-10वी पासूनच सुरू होते की तुम्हाला तुमचं ऍप्टिट्यूड आधी कळलं पाहिजे. बरोबर. बऱ्याचदा काय होतं की मुलांना माहितच नसतं 9वी-10वीला की त्यांना ऍक्च्युअली करायचं काय. ठीक आहे, कारण ऍप्लिकेशन वगैरे हा पार्ट खूप नंतरचा आला. सगळ्यात आधी तर हे आहे की तुम्हाला खरोखर त्याला अप्लाय करायचंय का. ठीक आहे, बऱ्याचदा असं होतं की मुलांना ढकललं जातं. आता जर तुम्हाला ढकललं गेलंय तर मग प्रॉब्लेम होणार की तुम्ही ऍप्लिकेशन कराल तिकडे जाऊन, एक्झामही द्याल, पण तुम्ही त्याच्यामध्ये पुढे नाही जाऊ शकणार. सो व्हेरी फर्स्ट स्टेप इज तुम्ही आधी क्लिअर असायला पाहिजे की तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची. ती एक्झामिनेशन साठी तुम्ही क्लिअर झालात. आता मला 11वीमध्ये जेईचं प्रिपरेशन करायचंय किंवा 11वीमध्ये नीटचं प्रिपरेशन करायचंय, मग याचे ऍप्लिकेशन जे असतात ते तुम्हाला जनरली इन द मंथ ऑफ 12th स्टँडर्डमध्ये, इन द मंथ ऑफ सप्टेंबर, ऑक्टोबर, आता जेईचा आत्ता फॉर्म्स आलेत, तर जेईचे फॉर्म्स आता जानेवारीला एक्झाम होणार, नोव्हेंबरला फॉर्म आले, तर ते ऍप्लिकेशन तुम्हाला त्या नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास वगैरे करावे लागतात असं. अच्छा, आता हे जे गायडन्स असतं मुलांना, की मुलं कन्फ्युज असतात की 9वी-10वीमध्ये की नक्की काय करायचंय आपल्याला, हे गायडन्स कोणी करणं जास्त गरजेचं आहे, की शिक्षकांनी आहे, पालकांनी आहे? बघा, ऍक्च्युली ही एक क्युम्युलेटिव्ह प्रोसेस आहे. ठीक आहे, विद्यार्थी हा शिक्षक आणि पालक ह्या दोघांच्या पण जडणघडणीमध्ये घडत असतो. बरोबर. काही गोष्टी विद्यार्थ्यांचे जे ऍप्टिट्यूड आहेत, त्यांच्या ज्या सवयी आहेत आपण म्हणू शकतो, ह्या पालकांना माहिती असतात. त्यांच्या अकॅडमिक सवयी ज्या आहेत त्या टीचर्सना माहिती असतात. टीचर्स हे गाईड करू शकतात तुम्हाला की अच्छा हा पाठांतरामध्ये चांगला आहे पण ह्याचे गणित सॉल्व्ह नाही होत आहेत. तेच पालक तुम्हाला हे सांगू शकतील की घरी याचं डिस्ट्रॅक्शन जास्त आहे वगैरे. इन शॉर्ट काय की एक मुलगा जो असतो, एक विद्यार्थी जो असतो, तो दोघांच्या जडणघडणीमध्ये घडत असल्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्ट करत असताना दोघांचेही मत जाणून घेणं गरजेचं असतं. आणि मग ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यासाठी वेगवेगळे काउन्सिलर्स असतात, ठीक आहे, जे तुमचे ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात. त्यांच्यातनं त्यांना कळतं की अच्छा तुमचा अॅनालिटिकल पार्ट ब्रेनचा स्ट्रॉंग आहे की मेमरायझेशन पार्ट स्ट्रॉंग आहे की तुमच्या ड्रॉइंग स्किल्स चांगल्या आहेत, व्हॉट एव्हर. आता या ऍप्टिट्यूड टेस्ट आम्ही पण घेतो, ठीक आहे, किंवा या काउन्सिलिंग आम्हीही करतो विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, त्याच्यातनं होतं असं की ती एक आयडिया येते सर्वांना की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या फील्डसाठी करेक्ट आहात. आणि त्याच्यामध्ये आम्ही काउन्सिलिंग करत असताना त्या पर्टिक्युलर टीचर, म्हणजे त्या स्टुडंटशी कोणी क्लास टीचर असतील किंवा कोणी कोचिंग टीचर्स असतील त्यांच्याशी संवाद साधतो की एक्झॅक्टली काय. प्लस काही पेपर्स असतात, त्या पेपर्सच्या आन्सर सुरू आम्हाला कळतं की कुठला पार्ट ब्रेनचा जास्त स्टिम्युलेटेड आहे आणि कुठल्या फ्लोकडे हे वळू शकतात फॉर द करिअर. जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे एक्झाम आहेत, म्हणजे त्यांना जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर जेईची एंट्रन्स एक्झाम त्यांनी दिली पाहिजे, किंवा मेडिकलला जायचं असेल तर नीटची. बरोबर. तर असे अजून कोणते एक्झाम्स आहेत, एंट्रन्स म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत, जे देऊन ते पर्टिक्युलर ह्या फील्डसाठी जाऊ शकतात? ओके, जसं सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंगसाठी जेई आणि सीईटीची परीक्षा आहे, मेडिकलसाठी नीटची परीक्षा आहे, फार्मसीसाठी महाराष्ट्र लेवलवरती महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे MST CET ची परीक्षा आहे. आर्किटेक्चरसाठी जायचं असेल तर नाटा, दॅट इज नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर, ही परीक्षा आहे. प्लस JEE आर्किटेक्चरची पण परीक्षा आहे. जर तुम्हाला प्रॉडक्ट डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, दॅट इज NID, ही पण परीक्षा आहे. तुम्हाला समजा तिथून NDA साठी वळायचं असेल, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स साठी जायचं तर मग UPSC कंडक्ट करते NDA ची एक्झामिनेशन, तुम्ही तेथेही जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी सायन्स मधून सुद्धा UPSC MPSC साठी प्रिपरेशन करतच असतात. ठीक आहे, सो या वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला 12वीमध्ये UPSC MPSC ची स्पर्धा परीक्षा नसते, पण 12वीमध्ये ह्या इतर परीक्षा ज्या आहेत त्या तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशनच्या स्वरूपामध्ये द्याव्या लागतात. ओके, आता ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची? आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, होतं असं की या स्पर्धा परीक्षांची जेव्हा विद्यार्थी तयारी करत असतो, ठीक आहे, त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर असं की सगळ्यात आधी तुम्ही जी स्पर्धा परीक्षा निवडताय ती स्पर्धा परीक्षेचं स्वरूप मुलांनाही आणि पालकांनाही आधी कळलं पाहिजे. प्रिपरेशन बद्दल सांगायला गेलो तर ज्यावेळेला तुम्ही प्रिपेअर करत असता तेव्हा सगळ्यात आधी म्हणजे ती प्रिपरेशन्स त्या लेवल खूप वरच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली एक प्रॉपर टीचिंगची, प्रॉपर कोचिंगची गरज लागत असते. अशा वेळेला तुम्ही सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे तुमचे 6 तास ते 7 तास डेली या परीक्षांच्या प्रिपरेशनसाठी किमान गेले पाहिजे. मग त्यासाठी 1.5 तासांचे तुम्ही स्लॉट्स करा, मध्ये अर्ध्या तासांचा ब्रेक घ्या. ठीक आहे, तुम्ही कोचिंग्सला असाल तिथे तुमचे प्रिपरेशन्स होत असणार आहेत. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दर आठवड्याला एक्झामिनेशन्स ज्या कोचिंग्सने ठरवून दिल्या त्या सुद्धा सेल्फ टेस्ट घेणं गरजेचं आहे
की माझी प्रिपरेशन कुठपर्यंत झालेली आहे, ओके. डाऊट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 4-5 टॉपिक्स, आता फिजिक्समध्ये फॉर दॅट मॅटर, आता माझा सब्जेक्ट फिजिक्स आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे मॉड्यूल्स असतात. फॉर एक्झाम्पल मेकॅनिक्स एक वेगळा मॉड्यूल आहे, थर्मल एक वेगळा मॉड्यूल आहे, ऑप्टिक्स एक वेगळा मॉड्यूल आहे, इलेक्ट्रोडायनामिक्स एक वेगळा मॉड्यूल आहे. ओके. तर ह्या मॉड्यूल्समध्ये तुमची किती लेवल झालेली आहे हे चेक करण्यासाठी एक्झामिनेशन्स करून घेणं, त्याच्यामध्ये आपली पातळी कुठपर्यंत पोहोचते, नॅशनल लेवलवरती एक्झाम क्रॅक करण्यासाठी किती स्कोर पाहिजे आणि माझा स्कोर कुठपर्यंत पोहोचतोय, मी कुठे अडकतोय किंवा मी कुठे अडकते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रिपरेशन मध्ये येतात. 10वी पर्यंत हे सगळं नसतं. 10वी पर्यंत फक्त बोर्ड एक्झामिनेशन साठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. बोर्ड एक्झामिनेशन मध्ये हे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत. मी हे नाही म्हणत की 10वीची परीक्षा कमी आहे, तिची पण लेवल चांगली आहे, बट 11वी-12वी मध्ये ही पातळी आणखी वाढते. तर त्यामुळे तुम्हाला थोडं त्याच्या हिशोबाने पण प्रिपरेशन करावं लागतं असं. यामध्ये पालकांचा रोल काय असतो? ओके, याच्यामध्ये पालकांचा रोल सांगायच्या अगोदर मला हे सांगणं नक्की आवडेल की मुलं कुठे कुठे डिस्ट्रॅक्ट होते जातात. ठीक आहे, कारण कसं असतं की जेवढी परीक्षा मोठी, ठीक आहे, तेवढं डिस्ट्रॅक्शन्सही जास्त. आता अशा वेळेला होतं हे की मुलं ज्या वेळेला प्रिपरेशन्स करत असतात, ठीक आहे, जर असं असतं सरळ सरळ की चला या बसा एक्झामसाठी, त्याच्या अगोदर क्लासरूम्स मध्ये प्रिपरेशन करा आणि प्रत्येक जण इक्वली प्रिपेअर करतोय, इक्वली एफर्ट्स घेतोय, डिस्ट्रॅक्टेड नाहीये, मग या स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यांनी स्टॉप मारला असतं. बरोबर. बट तसं होत नाहीये. का नाही होत आहे त्याचं कारण असं आहे, कारण पातळी वाढते, मुलं वयात येत आहेत, डिस्ट्रॅक्टेड होत आहेत. ठीक आहे. प्रिपरेशनच्या ज्या मेथड्स मी तुम्हाला सांगेन नंतर पुढे, पण त्या मेथड्स फॉलो करायच्या अगोदर त्यांचे डिस्ट्रॅक्टेड पॉइंट्स खूप जास्त आहेत. ठीक आहे. सो मुलं डिस्ट्रॅक्ट कुठे कुठे होत आहेत हे आधी आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी म्हणजे ते डिस्ट्रॅक्ट होतात ड्यू टू डिजिटल अँड मोबाईल मुळे डिस्ट्रॅक्शन्स होतात त्यांचे. ठीक आहे. दुसरे त्यांचे डिस्ट्रॅक्शन्स जे होतात ते होतात फ्रेंडशिप्स म्हणा, रिलेशनशिप्स म्हणा. आता मी ओपनलीच बोलणार कारण मी त्या विद्यार्थ्यांमध्ये डील करतो, तर मला माहिती की एक्झॅक्टली एक 17-18 वर्षाच्या वयोगटातले विद्यार्थी कुठल्या कुठल्या डिस्ट्रॅक्शन्सना फेस करतात. ठीक आहे. कारण प्रश्न पालकांचा आलाय तर आधी आपल्याला हे कळायला पाहिजे की मुलं कुठे डिस्ट्रॅक्टेड होत आहेत, कारण बऱ्याचदा पालकांनाही माहित नसतं की मुलं कुठे कुठे डिस्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे. सो अशा वेळेला मोबाईल, ठीक आहे, डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स, रिलेशनशिप्स झालं आणि फ्रेंडशिप झालं, ती डिस्ट्रॅक्शन्स, कधी कधी फॅमिलीमध्ये पण डिस्ट्रॅक्शन्स असतात. ठीक आहे. सो ह्याच्याबद्दल मला जरा सांगायला आवडेल. पहिली गोष्ट तर मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन जे आहे, ठीक आहे, आपण म्हणतो की मुलं इंस्टाग्रामवर आहेत, मुलं फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअपवर आहेत, गेम्स खेळत आहेत वगैरे वगैरे जे काय. सगळ्यात आधी पहिली गोष्ट तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की हे डिस्ट्रॅक्टेड का होत आहेत. दॅट इज द सोल इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. काहीतरी कमतरता आहे जी भरून काढायचा ते प्रयत्न करत आहेत. डिस्ट्रॅक्शन ही पण एक चॉईस आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ आयदर तुम्हाला ज्या गोल तुम्ही जो निवडलेला आहे, जिकडे तुम्हाला जायचं आहे, तो स्ट्रॉंग नाहीये. बऱ्यापैकी काउन्सिलिंग्समध्ये मला हे कळतं की 30% केसेसमध्ये त्यांना जिथे जायचंय ऍक्च्युली तिकडे त्यांना नाही जायचंय, त्यांना पुश केलं गेलंय. जर तुमचा तो फ्लोच नाहीये तर तुम्ही अगेन्स्ट द फ्लो प्रिपरेशन करायच्या ऐवजी डिस्ट्रॅक्टेड होता. ठीक आहे. सगळ्यात इझिली डिस्ट्रॅक्शन होण्यासाठी काय आपल्याकडे मोबाईल. करेक्ट. सगळं जग त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ऍप चेंज करा, ठीक आहे, तुम्हाला लगेच मजा येते, पटकन डोपामाइन हिट होतो, पटकन डोपामाइन हिट झाला तुमचा, तुम्हाला इन्स्टंट आनंद होतो. मग मी अभ्यास करू, परीक्षा देऊ, परीक्षेमध्ये चांगले मार्क काढू, लाईफमध्ये पुढे जाऊ, त्याच्यानंतर जे काय होणार, आणि हे सगळं अनसर्टन आहे, त्याच्यानंतर मला जो आनंद मिळतोय तो मला 15 सेकंडच्या रील बघून पण जर मिळतोय तर मी हे सगळं का करू. बरोबर. करेक्ट आहे. हे डिस्ट्रॅक्शनचं मूळ आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे, विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे. या माध्यमातून पॉडकास्टच्या मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की आपल्याला हे कळलं पाहिजे की तुमचे लॉंग टर्म गोल्स लाईफचे हे काय आहेत. हे जर तुम्ही नाही ठरवत असाल तर तुम्ही अशा शॉर्ट टर्म प्लेजरमध्ये अडकून पडाल. राईट. माझं असं मत आहे की तुमच्याकडे 2 चॉईस नेहमी असतात आयुष्यामध्ये. शॉर्ट टाइमच्या प्लेजरसाठी तुम्ही लॉंग टाइमची सफरिंग करून घेणार आहात, की तुम्ही शॉर्ट टाइमच्या पेन घेऊन म्हणजे त्रास घेऊन लॉंग टाइमची हॅपीनेस तुम्हाला हवी आहे. हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारायचा. बरेच विद्यार्थी आता मजा मिळते ना, कल किसने देखा है, या ऍटिट्यूड मध्ये आहेत. ठीक आहे. या माइंडसेट मध्ये आहेत. पण मी नेहमी विद्यार्थ्यांना असं म्हणतो, कल किसने देखा है हा माइंडसेट चुकीचा आहे, क्योंकि अगर कल आ गया ना बेटा
तो कल फिर देखा नहीं जाएगा तेरे से. ठीक आहे, बरं. कारण मग तू प्रिपेअर्ड नाही आहेस त्याच्यासाठी. राईट. सो हे शॉर्ट टर्म गोल, शॉर्ट टर्म टाइमपास, मजा मस्तीसाठी हे मुलं जे डिस्ट्रॅक्टेड होतात आपल्या गोल्सवर ना, हे चुकीचं आहे कुठे ना कुठेतरी. ठीक आहे, तर हे त्यांना आधी कळलं पाहिजे की तुम्ही डिस्ट्रॅक्ट होताय. जर तुम्हाला त्या फील्डमध्ये नाहीच जायचंय तर तुम्ही पॅरेंट्सशी बोलून घ्या. कधीही उशीर नाहीये. इट्स नेव्हर लेट टू चेंज एनिथिंग. ठीक आहे, तुम्ही बोला, काउन्सिल करा, आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्ही एवढ्या मोठ्या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशनसाठी रेडी नाही आहात तर आधी हेही जाणून घेऊया की रेडी का नाही आहात. कदाचित तुझ्याचमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, कदाचित तू डिस्ट्रॅक्टेड आहेस, तर मग वेज असतात त्याच्यामध्ये की एक काम कर, आधी तू बस, तुझ्याशी काउन्सिलिंग केल्याच्या नंतर तुला मी एक टाइम टेबल बनवून देतो, आधी तू या मेथड्सना फॉलो कर, आधी तू स्लो जा, काही प्रॉब्लेम नाहीये, काही रश नाही की तुझं 2 मिनिटातच एखादं सम निघालं पाहिजे. टेक युअर टाइम, 3 मिनिटं घे, 4 मिनिटं घे, दिवसामध्ये 40 क्वेश्चन्स नाही होत आहेत, ठीक आहे 20च कर, पण आधी तू बस, आधी तू करायला लाग. कदाचित तू बसलाच नाहीयेस, त्यामुळे तुला तुझ्याकडनं तो रिझल्ट येतच नाही आणि मग तू हताश होतोयस, निराश होतोयस आणि तुझ्याकडनं होत नाहीये. तर तू आधी बस, पूर्ण प्रोसिजर फॉलो कर. ते झाल्याच्या नंतरही जर तुला वाटतं की माझ्याकडनं होत नाही, मग त्याच्या पुढच्या पण स्टेप्स आहेत की ठीक आहे, नॉट JEE, ओके कोई बात नाही, दुसरी कोई एग्जामिनेशन के लिए प्रिपरेशन करना है क्या वगैरे वगैरे. ठीक आहे, बसून बोलून संवाद साधून या गोष्टी होणार आहेत. तुम्ही डिस्ट्रॅक्ट होताय, पॅरेंट्सना सांगता की आम्ही JEE करतोय, आम्ही CET करतोय, तुम्ही डिस्ट्रॅक्टेड राहताय, पॅरेंट्स तुमच्यावरती स्वप्न टाकून, पैसा टाकून बसलेली आहेत, होप्स ठेवून बसलेली आहेत. त्याच्यापेक्षा बसा, संवाद साधा, तुमची लाईफ आहे, तुम्हाला घडवायची आहे, ज्या वे मध्ये चालली आहे ती वे बरोबर नाही वाटत आहे तर तज्ञांबरोबर बसा, टीचर्स बरोबर बसा, पॅरेंट्सना घेऊन या. ठीक आहे, आणि असं माझी मुलं करतात. माझ्याकडे आय एम ओपन टू ऑल द काउन्सिलिंग. ठीक आहे, माझ्या मुलांना मी स्टार्ट फ्रॉम 11th स्टँडर्ड टिल ते माझी मुलं इंजिनिअरिंग करतायत, आता वेगवेगळ्या जॉब्स आहेत, त्यांची वय, आता मी स्वतःचं माझं वय जे काय असेल, माझ्यापेक्षा 4-4 वर्ष लहान विद्यार्थी आहेत माझे, ते आता त्या फील्डमध्ये असून पण माझ्याकडनं काउन्सिलिंग घेत आहेत. इन शॉर्ट काय की एक बरोबर व्यक्ती जो आहे तो तुम्हाला गाईड करू शकतो. तुम्ही गायडन्सेस शोधा, डायव्हर्ट नका हो. ठीक आहे. दुसऱ्या डिस्ट्रॅक्शन बद्दल बोलायला गेलं तर रिलेशनशिप्स म्हणा, फ्रेंडशिप्स म्हणा, ओव्हर फ्रेंडशिप्स म्हणा, अतिमैत्री, अपोजिट जेंडर अट्रॅक्शन्स. ठीक आहे, ह्या वयामध्ये कॉमन आहे, कॅन अंडरस्टँड. ठीक आहे, वी ऑल कॅन अंडरस्टँड, कारण 16, 17, 18 वर्ष आहे, टीन एज आहे. ठीक आहे, इट्स कॉमन. बट द प्रॉब्लेम इज व्हॉट, फक्त हेच कॉमन नाहीये. याच वयामध्ये आयुष्याची ध्येय बघून, गोल सेट करून त्यासाठी मेहनत करणारी ही मुलं आहेतच. बरोबर. सो इट्स कॉमन म्हणून आपण ते होत आहे त्याला होऊ देणं हे चुकीचं आहे. इथेच 2 प्रकारचे विद्यार्थी मी बघतो. एक विद्यार्थी आहे ज्याला किंवा जिला आपल्या लाईफमध्ये ते एक ध्येय ठेवलेलं आहे, मग त्या ध्येयाच्या मध्ये कोणी आलं तरी सुद्धा मी त्याला ठेवणार नाही, ही पण वृत्ती याच वयामध्ये येते. आणि मग काही जण असतात जे काय घडत आहे त्या हिशोबाने फ्लो होत आहेत. त्यांना हे नाही कळत आहे की तुम्ही आज जे काही आहात, तुमच्याकडे असं काय आहे जे बघून कोणती व्यक्ती तुमच्यावरती आयुष्यभर प्रेम करेल. काहीच नाहीये. बरोबर. पण त्या नको त्या गोष्टींमध्ये पडून अभ्यासाची ही खूप महत्वाची वर्ष विद्यार्थी आपल्या वेळी हातात घालवून टाकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना मला ह्याच्यावरही काउन्सिल करावं लागतं निलेश. अच्छा. ऑफ द रेकॉर्ड्स. ओके. जेव्हा मला कळलेलं आहे की विद्यार्थी हे असे कुठेतरी फसलेले आहेत, नॉट इन ऑफिस, बाहेर भेट. ठीक आहे, ऑफिसमध्ये मला नाही चर्चा करायची कारण तो ऑफिसमध्ये ओपन अप नाही होणार. त्यांना त्याच्यातनं बाहेर काढून मला सांगायला आवडेल की एका विद्यार्थ्याला मी त्याच्यातनं बाहेर काढून आज तो विद्यार्थी IIT पटनामध्ये. अरे वा. अंडरस्टूड. सो सांगायचा उद्देश काय आहे या सगळ्यातना की कुठेतरी डायव्हर्ट होत आहेत मुलं, पण ते जर कळलं तर त्यांना बरोबर सांगून की काय योग्य आहे काय अयोग्य आहे आपण बाहेर काढू शकतो त्याच्यातनं. आणि हे वय नाहीये या गोष्टींसाठी. तुम्ही स्वतःला बिल्ड करायचं लाईफमध्ये. मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, दोघांनाही फायनान्शियल सिक्युरिटी हवी आहे, लाईफ इंडिपेंडन्सी हवी आहे. ठीक आहे, आज काही गोष्टी बघून लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत फक्त, हे प्रेम नाहीये, हे त्यांना कळत नाही. आणि ते मग शॉर्ट टर्म मध्ये हाच पुन्हा एकदा शॉर्ट टर्म डोपामाइन हिट होतो ब्रेनमध्ये, त्याच्या नादामध्ये जातात आणि आयुष्याची महत्वाची वर्ष वाया घालवतात. बरोबर. जर ती व्यक्ती खरोखर तुझ्यावरती प्रेम करते ना, 24व्या वर्षी भेट, बघूया तुझं प्रेम आहे का. तोपर्यंत मी स्वतःला कितीतरी बिल्ड केलं असेल, पण ही गोष्ट त्यांना नाही कळत. आणि मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण आज माझा जो क्राऊड आहे तो 17-18 वर्षाचा क्राऊड आहे जो मला बघतोय, किंवा त्यांचे पॅरेंट्स आहेत. आणि पॅरेंट्स या गोष्टी सांगताना कधी कधी लाजतात विद्यार्थ्यांना. मी कसं सांगू, आम्हाला फोन करून सांगतात सर तुम्ही ह्याला हे समजावा कारण मी हे ऑब्झर्व करतोय किंवा करते. ठीक आहे, ठीक आहे, आमचे रूल्स आहेत ते आम्ही ते रूल प्ले करणार. पण हे एक डिस्ट्रॅक्शन आहे ज्याच्यावरती विद्यार्थ्यांनाच कळलं पाहिजे की ह्याच्यातनं तुम्हाला काही साध्य नाही होणार आहे.
तिसरं डिस्ट्रॅक्शन ज्याच्याबद्दल मी म्हणालो, फॅमिलीमध्येच डिस्ट्रॅक्शन्स असतात. अच्छा. जसं की समजा एक लहान घर आहे, मुलं घरी अभ्यास करतायत, टीव्ही चालू आहे, लहान मुलांचा आवाज आहे, आजूबाजूला गोंधळ आहे, ठीक आहे. हे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत. ह्याच्यावरती उपाय सिंपल आहे की तुम्ही कुठे लायब्ररी जॉईन करा. माझ्या कोचिंग्समध्ये तर असं असतं की तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 पर्यंत बसू शकता अभ्यासाला, ठीक आहे. माझा एक वेगळा क्लासरूम अवेलेबल असतो नेहमीच. तर त्याच्यावरती आपण त्या डिस्ट्रॅक्शन्स वरती आळा इझिली घालू शकतो, ठीक आहे. सो हे असे काही डिस्ट्रॅक्शन्स असतात ज्याच्यामध्ये मुलं पास होत असतात ड्युरिंग देअर एंट्रन्स एक्झामिनेशन, ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवायला पाहिजे, प्रत्येक डिस्ट्रॅक्शनला सोल्युशन आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. बरोबर. खरा प्रॉब्लेम काय आहे ह्याची डेफिनेशन मी देतो. ही माझी डेफिनेशन आहे, ठीक आहे. तू माझे सेमिनार्स बघितले असतील, त्याच्यामध्ये मी असतोच नेहमी हे सांगत, जे तुम्हाला दिसत आहेत प्रॉब्लेम, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही सोल्युशन घेता, ते सोल्युशन फॉलो करताना जे मध्ये येतात ना, ते प्रॉब्लेम आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा विद्यार्थी मला म्हणतोय की सर मला सकाळी उठायला जमत नाही, हा तर प्रॉब्लेम घेऊन आलाय. हा खरा प्रॉब्लेम नाहीये. मी सोल्युशन देणार की एक काम कर, रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईल असतो ना हातामध्ये, झोपायच्या 15 मिनिटं अगोदर तुमचं ब्रेन अल्फा स्टेटमध्ये असतं. त्याच्यामध्ये तू मोबाईल वापरून त्याची पूर्ण अल्फा स्टेट, ती एनर्जी वाया घालवतोयस, ठीक आहे. त्यापेक्षा अर्धा तास अगोदर मोबाईल घेऊ नकोस. 6 तासाची झोप पूर्ण कर, 7 तासाची झोप पूर्ण कर. दिवसाभराचा अभ्यासक्रमाला बरोबर जर लावशील शेड्यूलमध्ये, तर रात्री पॅनिक नाही होणार तू. त्यामुळे तुझी झोपेची क्वालिटी चांगली असणार आहे. बरोबर. मग सकाळी बरोबर 6 वाजता उठशील आणि हे 4 दिवस फॉलो कर. 5व्या दिवशी ऑटोमॅटिकली बायोलॉजी क्लॉक तुझा सेट होईल. सोल्युशन दिलं की नाही? बरोबर. हे फॉलो नाही होत आहे, हा प्रॉब्लेम. राईट. राईट आहे, हा प्रॉब्लेम आहे. फॉलो का नाही होत आहे? डिसिप्लिन नाहीये. कोण करणार? नाही, माझ्याकडनं नाही होत आहे. तुमचा माइंडसेटच प्रॉब्लेम आहे. ऑलवेज रिमेंबर, प्रॉब्लेम काही नसतो, माइंडसेट, ब्रेन, तुम्ही कसं फंक्शन करताय, हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. तुम्ही फाइंड करा, स्वतःला त्याप्रमाणे ट्रेन करा, अडॅप्ट करा, आणि मग सगळं काही होणार आहे. बरोबर. सो ह्या गोष्टी आहेत ज्या मी विद्यार्थ्यांना माझ्या काउन्सिलिंग सेशन्स मध्ये पण सांगतो की हे असंच आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन मी देणार. बरोबर. पटकन नाही आलं तर विचार करेन त्याच्यावरती, दुसऱ्या दिवशी देईन तुला सोल्युशन. त्याच्या फॉलो करताना तुला काय अडथळे येत आहेत ते मला 2 दिवसापर्यंत सांग, तुझ्याकडे वेळ आहे, 2 दिवस फॉलो कर, काय अडथळे येतात त्याच्यावरती पण सोल्युशन देईन मी. हे असं करावं लागतं, अदरवाईज मग ते नाही निघत. जसं तुम्ही म्हणालात की 17-18 वर्ष जे असतं ते लाईफमधलं खूप महत्वाचं असतं, कारण ते टर्निंग पॉईंट असतं की आपलं लाईफ कोणत्या दिशेला जाणार आहे. तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं असतं, आणि ते तुम्ही तुमच्या सेमिनारमधून पण देता. तर असे काही टिप्स किंवा ट्रिक्स तुम्ही सांगाल जे मुलांना ह्या डिस्ट्रॅक्शन पासून वाचवतील? ओके, खूप चांगला क्वेश्चन आहे हा, आणि हा ऍक्च्युली कॉमन क्वेश्चन आहे, बिकॉज हा प्रॉब्लेम सगळीजण फेस करतात. तुला सांगायला मला आवडेल की इव्हन माझी एक विद्यार्थिनी जी जीएमसी मध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहे आता, इव्हन तिने पण 11th स्टँडर्डला हे फेस केलेलं आहे. म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे. मुलांना वाटत असेल की डिस्ट्रॅक्टेड होणं, पालकांना वाटत असेल की मार्क्स सुरुवातीला कमी येणं, हे सगळं काही माझ्याच मुलाबरोबर घडतंय का? नाही, ही एक प्रोसेस आहे. बरोबर. ठीक आहे. आपण जसं म्हणतो, फेल्युअर इज द पार्ट ऑफ द सक्सेस. सो फेल्युअर इज द प्रोसेस बरोबर टू बी द सक्सेसफुल. ठीक आहे. मग याच्यामध्ये ऑब्व्हियसली कधी आमच्यासारखे तज्ज्ञ असतात किंवा काही मोठी माणसं असतात घरी जे तुम्हाला गाईड करतायत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी गोष्ट तर पहिली ही आहे निलेश, की कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांना आपलं स्केड्यूल मॅनेज करणं गरजेचं आहे. माझ्यासाठी जर मला तू विचारशील की एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम मध्ये आहे काय केलं पाहिजे, ठीक आहे, सगळ्यात आधी तर तुमचा फोकस अत्यंत महत्वाचा आहे. जसं आपण ऐकलंय, सगळीजणच ऐकतो की बिल गेट्स सारखी व्यक्ती किंवा वॉरेन बफेट सारखी व्यक्ती, जेव्हा त्यांना विचारलं जातं की सक्सेसफुल होण्यासाठी एकच गोष्ट काय महत्वाची आहे, दोघांचं पण उत्तर सेमच असतं, फोकस. बरोबर आहे. फोकसमध्ये एवढी पॉवर आहे की फक्त एक लेन्स कागदाला जाळू शकते. सूर्याची 15 कोटी किलोमीटर वरती असलेल्या सूर्याला तुम्ही फोकसमुळे पेपरावरती आणताना जाळता. बरोबर. ही त्याची पॉवर आहे. असं म्हणतात की व्हेअर यू फोकस द थिंग ग्रोज. जिकडे तुम्ही फोकस करताय ती गोष्ट वाढते. जर तुम्हाला तुमच्या एंट्रन्स परीक्षेमध्ये जर स्वतःला पुढे आणायचंय, जेई मध्ये पुढे करायचंय, नीट मध्ये तुम्हाला सीट ग्रॅब करायची, सीईटी मध्ये महाराष्ट्रातलं मुंबईतलं टॉप कॉलेज गाठायचंय, तुमचा फोकस तिथेच पाहिजे. तुमच्या अख्ख्या दिनचर्येमध्ये, दिवसाभरामध्ये, प्रत्येक ठिकाणी तेच आलं पाहिजे. सकाळी उठताय
तुमच्या वॉलवरती IITच्या कॉलेजचा फोटो असला पाहिजे. तुम्ही क्लासेसला जाताय तिकडे तुम्ही फोकसच असला पाहिजे की ह्या प्रत्येक गोष्टीत जे सर शिकवतायत किंवा मॅडम शिकवतायत, ठीक आहे, ह्या मला माझ्या जेईच्या नीटच्या गोलच्या जवळ घेऊन चाललाय. दॅट शुड बी द माइंडसेट वाईल लर्निंग. ठीक आहे, घरी आलात, थोडा आराम केलात, आता मला बघायचं की आज जे शिकवलंय ते मला जमतंय की नाही. सो आता चला प्रॅक्टिस करूयात. नाही जमत आहेत क्वेश्चन्स, पॅनिक व्हायची गरज नाहीये, कारण मी सांगितल्याप्रमाणे इव्हन फेल्युअर इज द पार्ट ऑफ सक्सेस. आणि फेल्युअर सारखं काहीच नाही, तुम्ही हरत नाही आहात. आयदर यू विन ऑर यू लर्न. लूज नावाची काही गोष्टच नाहीये. बरोबर. ठीक आहे, डेली त्याप्रमाणे तुम्ही जर काम करत असाल तर तुमचं काम होऊन जातं. आता ह्याच्यामध्ये ज्या काही टेक्निक्स मी सांगतो विद्यार्थ्यांना, ह्या सबकॉन्शियस लेवलच्या टेक्निक्स आहेत. बिकॉज आय कम्प्लिटली बिलीव्ह इन द पॉवर ऑफ सबकॉन्शियस. करेक्ट, बिकॉज जसं की सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावरती एकदम डिटेलमध्ये जाणार नाहीये, बट आपण म्हणतो जसं एक सचेतन मन असतं, अचेतन मन असतं, दॅट इज कॉन्शियस ब्रेन, सबकॉन्शियस ब्रेन. कॉन्शियस ब्रेन जे असतं ते तुम्ही जे बघता, ऐकता, तुम्ही जे टेस्ट करता, या सगळ्यांची स्टोरेज ब्रेन मध्ये करता, तुम्ही ते पाहताय, ते कॉन्शियस ब्रेन मध्ये आहे. पण व्हॉट इज सबकॉन्शियस? तुम्ही श्वास घेता, हा तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. तुमचं हृदय दिल धडक रहा है, ठीक आहे, तुम्हारे कंट्रोल में नहीं है. ठीक आहे, तुमची किडनी वर्क करते आहे, तुमचं संपूर्ण बॉडी वर्क करते आहे. ठीक आहे, हे सगळं कोण चालवतं? दॅट इज युअर सबकॉन्शियस ब्रेन. आणि हा सबकॉन्शियस ब्रेन तुमच्या लाईफला बिल्ड पण करत असतो. जसं तुमची बॉडी बिल्ड करत असतो, तुमची लाईफ पण बिल्ड करत असतो. त्याला काही दिसत नाही, तो काय ऐकत नाही. तुम्ही जे सांगाल ते त्यासाठी सत्यस्थिती असते. तुम्ही जे बोलाल त्याला ते तो करून दाखवणार. त्याच्यासाठी तो पूर्ण बॉडी अलाइन करणार. तो पूर्ण, ते म्हणतात ना, हमने जो सोचा पूरी कायनात, शाहरुख खानचा डायलॉग आहे, ठीक है ना, एक किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे हासिल करने के लिए तुम्हारे पीछे है ना. कायनात नाही, ते युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करतं असं म्हणतात, कारण तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी सबकॉन्शियसली तशी तयार केलेली आहे. पण मग त्याला तशा कमांड पण देणं गरजेचं आहे. कारण मी काय म्हणालो की सबकॉन्शियसला ऐकू नाही येत, त्याला तुम्ही जे सांगाल ते तो करणार. तुम्ही म्हणताय त्याला अफर्मेशन्स म्हणतात आजकाल सगळी जण. अफर्मेशन्स म्हणजे तुम्ही काय पॉझिटिव्ह सांगताय त्याला, की हे माझ्याकडनं होणार, हे मी करणार, माझा दिवस मी असा असा व्यतीत करणार. ठीक आहे, माझ्याकडनं हे झालंच पाहिजे, मी करणारच आहे, आणि हे संपूर्ण मी उद्या हॅपी होणारच आहे. तुझी पूर्ण बॉडी, ते शहार येतात अंगावरती. काय येतात? सबकॉन्शियस आहे ते. दॅट इज अ सबकॉन्शियस कमांड जी बॉडीवरती येते. ठीक आहे, लोक म्हणतात हे खरोखर ब्रेन असतं का? माझं आहे मत की हे असतं आतून. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया एक आपण लहानपणीचं एक्झाम्पल. ठीक आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याला, आपल्याला समजा दुपारची शाळा असेल, सकाळी 7:30, 8, 8:30 वाजता आपण उठायचो जनरली. ठीक आहे, पण जर समजा दुसऱ्या दिवशी पिकनिक आहे आणि सकाळी 5:30 वाजता बस निघणार आहे, हे जर आपल्याला माहिती आहे, तू झोपणार 7:30, 8 वाजेपर्यंत? नाही. 5चा अलार्म लावला असेल, अलार्मच्या आधी 5 मिनिटं आपण उठतो आणि आपण अलार्म बंद करतो. बरोबर आहे. आणि काही काही जणांना तर झोप पण नाही येत. बरोबर आहे, रात्रभर जागेच असतात. अरे 2:30 वाजले, अरे 3 वाजले, अरे. ठीक आहे, हे का होत आहे? दररोज तुम्हाला सवय 7:30, 8 वाजता उठायची, कारण तुम्ही मागचे कितीतरी दिवस या पिकनिकसाठी तुमच्या ब्रेनला अजाणतेपणे तयार केलेलं आहे की मला उठायचं आहे, नाहीतर मला प्रॉब्लेम होईल, माझी बस निघून जाईल. हे तुम्ही अजाणतेपणे सांगितलेलं आहे, हे सबकॉन्शियसने रजिस्टर केलेलं आहे, तो तुम्हाला झोपूच नाही देणार. किंवा तू हे बघ, 5 वाजता पण उठल्याच्या नंतर मुलगा फ्रेश असतो, तो अनफ्रेश नसणार आहे. ठीक आहे, तो बरोबर तेवढ्या वेळेमध्ये फ्रेश झालेला आहे, कारण सबकॉन्शियसली रेडी केलंय त्याला. अंडरस्टूड? तो उठ, तो उत्साही आहे, तो अजून उत्साही असतो. 8 वाजता आळशी असतो, पण 5 वाजता उत्साही असतो पिकनिकच्या दिवशी. सबकॉन्शियसली तसं तयार केलेलं आहे. सो अशा वेळेला माझा सांगायचा उद्देश या सगळ्यांमधनं हा आहे की सबकॉन्शियस लेवलवर जर तुम्हाला फोकस व्हायचं असेल, कारण आजकाल डिस्ट्रॅक्शन्स फोकस नसल्यामुळेच होत आहेत, तर माझी एक टेक्निक आहे जी मी सांगतो विद्यार्थ्यांना, चॅट जीपीटी. आता तू बोलशील चॅट जीपीटी टेक्निक आहे, मुलांनी चॅट जीपीटी करावं का? नाही. मुलांनी स्वतःशी संवाद साधावा, चॅट करावा 3 पॅरामीटर्सवर. GPT. G फॉर ग्रॅटिट्यूड, P फॉर प्लॅनिंग अँड T फॉर टाइम मॅनेजमेंट. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला मिळालंय त्याच्याबद्दल देवाकडे आभार माना. दॅट ग्रॅटिट्यूड जर तुमच्यामध्ये आहे, ते तुमच्यामध्ये अबंडन्स क्रिएट करतं की यार माझ्याकडे सगळं आहे, आय हॅव एव्हरीथिंग. माझ्याकडे जर मी काही घालवलं पण आहे लाईफमध्ये, ते पण काहीतरी मिळवण्यासाठी घालवलंय. ऑटोमॅटिक तो कंप्लेनिंग नेचर तुमच्यामधनं निघून जातो की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. भाई, तुमच्याकडे भरपूर काही आहे.
जर तुमच्याकडे तुम्हाला असं वाटतं ना काही नाही, एक काम करा, केम हॉस्पिटलमध्ये जा, तिकडे जी लोकल लाईन लावतायत ना आपल्या नातेवाईकांसाठी, 70-80 रुपयाची औषधं खरेदी करायची त्यांची आता कुवत नाहीये, त्यामुळे ते लाईनमध्ये लागलेल्या लोकांकडून पैसे घेतात आणि आपल्या नातेवाईकांचे पैसे भरतात. देवाने तुम्हाला तेवढ्या लेवलला तर नाही ठेवलंय. बरोबर. तुम्हाला दररोज जेवायला मिळतंय, तुम्हाला चांगलं घर आहे, तुमच्याकडे घालायला कपडे आहेत. जवळपास 70% जगाकडे हे 2 वेळेचं जेवण, खाणं, छत, ही सारी चीजे नाही आहे. बरोबर. करेक्ट. पूर्ण जगामध्ये काय अवस्था चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. यू शुड फील ग्रॅटिट्यूडेड की देवाने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवलंय. तुम्ही आज डॉक्टर बनणार आहात, इंजिनियर बनणार आहात, तुम्ही समाजाला काहीतरी देणार आहात. आणि फक्त हा सायन्सचा पॉडकास्ट नाही, इव्हन कॉमर्स, आर्ट्स या सगळ्या फील्ड्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही सीए बनताय, तुम्ही युपीएससी क्रॅक करून तुम्ही देशामध्ये पुढे जाताय, ठीक आहे, तुम्ही काहीतरी करताय, तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवलंय देवाने, ठीक आहे, त्याचं ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. आणि त्यासाठी देवासमोर जाऊन फक्त उभे राहा. तुम्ही काही प्रार्थना वगैरे करायची गरज नाही, काही श्लोक वगैरे गायची गरज नाहीये. तुम्ही करा, मला असं नाही म्हणायचंय, श्लोक गा, आरती गा, तुम्ही जे काही करायचे करा, पण कुठल्याही वे मध्ये देवाचे आभार प्रकट करा. ठीक आहे, असं प्रणाम करा, हे असं असं नको, जरा शांत होऊन करा. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक डिसिप्लिनचा नाही म्हणता येणार, हा एक संस्कृतीचा भाग आहे जो आपल्या मुलांमध्ये आला पाहिजे, जो मिसिंग आहे, जो आला पाहिजे. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करता, जेव्हा तुम्ही अबंडन्स फील करता, ऑटोमॅटिक तुमचं सकाळ जी असते, आणि सकाळी सुरुवातीलाच हे करायचं, फ्रेश स्टार्ट. मी जसं सांगतो की ब्रेनचे अल्फा झोन्स असतात, ठीक आहे, झोपायच्या अर्धा तास अगोदर अल्फा झोन मध्ये असतं ब्रेन, उठल्यानंतर 1 तास अल्फा झोन मध्ये असतं ब्रेन, आणि अल्फा झोन मध्ये इट इज व्हेरी ऍक्टिव्ह. तुम्ही पहिलेच ग्रॅटिट्यूडेड आहात देवासाठी, ठीक आहे, संपला विषय. त्याच्यानंतर फक्त 2 मिनिटं घ्यायचे, आजचा दिवस बसून प्लॅन करायचं, ठीक आहे, की आज मला हे करायचं. काही काही जण हे 1 दिवस अगोदर पण करतात, रात्री त्या झोन मध्ये, अल्फा झोन मध्ये रात्रीच्या, की उद्याचा दिवस मी काय प्लॅन करणार आहे. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आता समजा हा पॉडकास्ट विद्यार्थ्यांसाठी आहे, तर उद्याच्या दिवशी तुम्ही काय काय प्रिपेअर करणार आहात. ठीक आहे, मला एक चॅप्टर आहे, समजा सर्क्युलर मोशन आहे, ठीक आहे, तर मी उद्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठणार आहे, मी क्लासेसला जाणार आहे, त्याच्यानंतर मी दुपारी घरी येणार आहे, ठीक आहे, थोडं झोपणार आहे, 15-20 मिनिटं एक नॅप घेणार आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी मी 4:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जो अभ्यासाला बसणार आहे, माझे 1.5 तासाचे स्लॉट्स रेडी आहेत. मी सर्क्युलर मोशनचे हे पार्ट्स कव्हर करणार आहे. मग 1.5 तास झाल्याच्या नंतर मी पुढच्या 3 पार्ट्सना जाणार आहे. मग पुढच्या 1.5 तासामध्ये त्याचे न्यूमेरिकल्स कव्हर अप करणार आहे. हे तुम्ही आदल्याच रात्री ब्रेनला सांगून ठेवा, अँड सी द मॅजिक. दुसऱ्या दिवशी 99% चान्स आहे की तो ब्रेन तुमच्याकडे ते काम करूनच घेणार. त्याला जे काही डिस्ट्रॅक्शन्स येणार, मित्रही आला ना की चल जरा जाऊया फिरायला, पण ऍज तुम्ही कमांड दिलेली आहे स्वतःला की नाही मला हे करायचंच आहे कम्प्लीट, ते कम्प्लीट होणार. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ग्रॅटिट्यूडच्या नंतर ही प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही प्लॅन कसं करताय. आणि मग त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट, की आता तुमचा दिवसाचा टाइम तुम्हाला ऍज अ स्टुडंट मॅनेज करायचा आहे, ठीक आहे, त्यासाठी एक वेगळी टेक्निक आहे. ती टेक्निक आहे म्हणजे चॅट जीपीटी मध्ये टीच्या टाइम मॅनेजमेंट मध्ये अजून एक टेक्निक आहे, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड अ स्मार्ट टेक्निक. ओके, आता मला सांग, तुला स्मार्ट बनायचं की नाही? बनायचं. मला पण स्मार्ट बनायचं, प्रत्येक विद्यार्थ्याला स्मार्ट व्हायचं, ठीक आहे. पण आता ही टेक्निक काय आहे एक्झॅक्टली? सो व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ स्मार्ट? सो इट इज SMART. मी विद्यार्थ्यांना गाईड करत असताना माझ्या सेशन्स मध्ये सांगतो, तुम्ही मला दिवसाचे 7 मिनिटं द्या, ठीक आहे, तुम्हाला कसं तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं हे मी सांगेन, पण मला डेली कन्सिस्टंटली डिसिप्लिन वे मध्ये ती 7 मिनिटं पाहिजेत. दिवसाची 1440 मिनिटांपैकी मला 7 मिनिटं द्या, मी जे बोलतो ते करा, 20 दिवस करा, सी द चेंज. या 7 मिनिटांपैकी ती 2 ते 3 मिनिटं जी असतात ती असतात त्या चॅट जीपीटी साठी. देवाचे आभार माना, दिवसाची प्लॅनिंग करा, टाइम मॅनेजमेंट करा. आता प्लॅनिंग आणि टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी पुढची 5 मिनिटं आहेत. ही 5 मिनिटं दिवसाच्या सुरुवातीलाच करा किंवा कालच्या आदल्या रात्री दुसऱ्या दिवशीसाठी करा. स्मार्ट टेक्निक इज व्हॉट? S फॉर सिलेक्ट युअर गोल. उद्याच्या दिवशी मी काय कम्प्लीट करणार आहे, पुढे आला M, मेक द प्लॅन शीट. ठीक आहे, प्लॅन शीट पण रेडी पाहिजे. फक्त गोल आहे की हा उद्या मी सर्क्युलर मोशन संपवणार नाही, भाई असं नाही होत. कुठल्या टाइमला काय करणार आहेस त्याची प्लॅन शीट रेडी कर. ठीक आहे, 1.5 तास हे करणार आहे, 1.5 तास हे करणार आहे, 1.5 तास हे करणार आहे. SM नंतर आलं A, अलॉट द टाइम. म्हणजे प्लॅन शीट मध्ये टाइम पण अलॉट करून ठेव. बरोबर. नेक्स्ट R,
बाय हुक और क्रुक आर इज रीच द गोल. काहीही कर, पोच. 4.5 तासांचा वेळ घेतलेला 5 तास लागतात, काही कर पण उद्यावर टाकू नको, पोच. ह्याच्याने तू प्रोक्रॅस्टिनेशनला अवॉइड करशील. जो चाल ढकलपणा असतो, आजचं काम उद्या करा, परवा करा, ठीक आहे, नाही आजच पोच, ठीक आहे. रिअलिस्टिक गोल ठेव. 8 तासांनी कंप्लीट होणारी गोष्ट आहे पण तू 5 तासात करतोय, हा अनरिअलिस्टिक गोल आहे. जे 5 तासात होणार आहे तेवढंच ठेव. पण म्हणजे जर नाही झालं तर घे एक्स्ट्रा वेळ आणि संपव. आणि लास्ट इज टी. सो दॅट इज टेस्ट युअर परफॉर्मन्स. जे काही दिवसाभरात केलंयस त्यात तुला काहीतरी कठीण वाटलं असेल, ऍज अ स्टुडंट आपल्याला काही गोष्टी कठीण वाटतात, ते पुन्हा एकदा चेक करा की तुम्हाला जमतायत का. स्वतःचीच एक 15 मिनिटाची टेस्ट घ्या. ही गोष्ट दररोज करू शकतो विद्यार्थी, ठीक आहे. सो दिवसाच्या सुरुवातीला किंवा आदल्या रात्री 7 मिनिटं घ्यायची, ठीक आहे, आणि हे उद्याची ही स्मार्ट टेक्निक करायची. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो तुमच्याकडे एक छोटी डायरी पाहिजे आणि दररोज तुमचा तो स्मार्ट मला दिसला पाहिजे की तुम्ही उद्या काय करणार. ऑब्व्हियसली सगळीच मुलं हे करत नाहीत, बट जेवढी करतायत त्यांना त्याचे रिझल्ट मिळालेत. आणि तो जेवढी करतायत त्यांना तो 100% रिझल्ट मिळाला. 100%. इट्स नॉट इव्हन 90. 100% रिझल्ट मिळाला. कसं? कन्सिस्टन्सी इज द की. ठीक आहे. लाईफमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट करताय, कन्सिस्टंटली करताय, 20 दिवस, तो नियम आहे सायकोलॉजीचा, 21 दिवस जर तुम्ही एखादी गोष्ट फॉलो करताय तर ती सवय लागते. ती कन्सिस्टन्सीची पॉवर आहे. ते सबकॉन्शियस त्याप्रमाणे मोल्ड करतं. आणि हे विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे की तुम्ही सगळं करू शकता. सगळं काही तुमच्याच माइंडसेटवरती डिपेंड करतं. तुमचा पूर्ण सबकॉन्शियस हा तुमच्यासाठी रेडी होतो. तुम्ही त्याच्यावरती लक्ष देत नाही, तुम्ही डिस्ट्रॅक्टेड होताय, तर तुम्हाला तिकडे ग्रो करतो. तुम्ही इकडे फोकस करा, त्याला सांगा की माझ्याकडनं हे येणार आहे, तर तुम्हाला इकडे ग्रो करणार. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुमच्या न्यूरो जे असतात ना सायकल्स, ते एकमेकांना कनेक्ट होतात त्याप्रमाणे. राईट. एक उत्साह, एक हर्ष. आपण बघ ना, एखादी घाण वस्तू जर दिसली, रस्त्यावरती कचरा दिसला, ऑटोमॅटिक किळस निर्माण होते. हे आपण विचार करून नाही केलेलं आहे, हे सबकॉन्शियस रिॲक्शन्स आहेत. एखादं सुंदर वातावरण दिसलं, ठीक आहे, एखादा कुठलं तरी भाषण आलं आणि आपल्याला जर खूप जबरदस्त वाटलं तर असे रोमांच उभे राहतात. हे आपल्या हातात नाहीये, हे सबकॉन्शियसने तयार केलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या गोष्टीची ती पॉवर आहे. फक्त आपल्याला त्याला दररोज सांगायचं आहे, मी आहे ना, मी जिंकणार. ठीक आहे. ते एक चांगलं वाक्य आहे. मी अजून शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ठीक आहे. हे सांगायचं आहे डेली आणि होणार. आणि मी या सबकॉन्शियसवर आणि ह्या गोष्टींना फॉलो करून विद्यार्थ्यांना खूप पुढे जाताना बघितलं. ओके. तेच मी विचारणार होतो की स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी सबकॉन्शियस माइंडला तसं डेव्हलप केलं पाहिजे की जेणेकरून ह्या गोष्टी इझी वाटतील. बरोबर आहे. की त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागणार आहे ती घ्यावीच लागणार आहे. किंवा जेवढे तास अभ्यास केला पाहिजे, 7-8 तास दिवसातील, ते प्रिपरेशन असलंच पाहिजे, आधीपासून असलंच पाहिजे. ते पहिली गोष्ट तरी आहे की त्याला तुम्ही प्रिपेअर केलं, सबकॉन्शियसला प्रिपेअर केलं. आता मुद्दा असा आहे की टाइम डिव्हिजन कसं करायचं. तर 1.5 तासांचे 3 सुरुवातीला, लेवल 1. ऍटलिस्ट तुम्ही 4.5 तास दिवसाला बसायची सवय लागली पाहिजे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थी असतात जे ऑब्व्हियसली 1.5 तासानंतर एखाद्या सब्जेक्टने बोर होतात. मग फिजिक्स घेतलं, केमिस्ट्री घेतलं, बायो घेतलं, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेतलं. 30 प्रश्न फिजिक्सचे झाले, 50 प्रश्न केमिस्ट्रीचे झाले. ठीक आहे. मॅथ्सचे 40-30 प्रश्न झाले, बायोचे 70 पण प्रश्न होतात, कारण ते थिअरोटिकल असतं. सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग फिजिक्स आणि मॅथ्स आहे, कारण ते सॉल्व्हिंग पण असतं. मग काही जण असं 1.5 तासाने सुरुवात करतात. ठीक आहे. मग काही जण 1.5 आणि मग 1.5ला जातात. सो दॅट इज ते बिकम्स 6 तासांचं. तर तुम्ही जर्नी लहानच चालू करा. ठीक आहे. कशीही करा, लहान चालू करा, काही प्रॉब्लेम नाही, बट स्टार्ट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बसताय, ठीक आहे, आता पालक आम्हाला हे म्हणतात की सर बसतो पण मोबाईल बाजूला असतो. ठीक आहे. बसलाय, टिंग वाजलं, लगेच बाजूला होतं. ठीक आहे. मोबाईल डिस्ट्रॅक्शन आहे, आय कॅन अंडरस्टँड, पण त्याच्यावरती पण आपण डिसिप्लिन लावू शकतो. ठीक आहे. बऱ्याचशा मेथड्स आहेत. पॅरेंटल लॉक किंवा एक्झॅक्टली. आणि पॅरेंटल वेलबिंग आहे, लॉक आहे, पॅरेंटल वेलबिंग आहे, त्याच्यावरती टायमिंग समजतो, किती वेळ. एक्झॅक्टली. अरे ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्यांना नाही माहिती त्यांना पण आपण सांगूया की प्रत्येक मोबाईलमध्ये, अँड्रॉइड मध्ये, आयफोन मध्ये पण सेटिंग्स मध्ये गेला, पॅरेंटल वेलबिंग नावाचा प्रकार असतो. टच केलं तुम्हाला कळतं की विद्यार्थी किती टाइम कुठल्या ऍप्स वरती स्पेंड करतोय. ठीक आहे. सो तुम्ही पर्सनल स्पेसमध्ये घुसताय, त्याच्या चांगल्यासाठीच घुसताय. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. मी बघितलंय निलेश, काही मुलांचा जे डिस्ट्रॅक्टेड असतात, जेव्हा आम्ही हे सगळ्यात पहिलं चेक करतो, इंस्टाग्राम 1.5 तास, व्हॉट्सअप 1.25 तास,
युट्यूब 1.5 तास, 4-4.5 तास तर इकडेच घालवली. तर माझं असं म्हणणं असतं, रिप्लेस इंस्टाग्राम विथ फिजिक्स, व्हॉट्सअप विथ केमिस्ट्री, ठीक आहे, आणि तुमचं युट्यूब आहे ते मॅथ्स. तेच टाइम आहेत 1.5 तासाचे, जे तुम्ही अभ्यासाला दिले असतात तर तुम्ही इकडे गेला असतात लाईफ मध्ये पुढे, पण तुम्ही इथे देताय ना, त्यामुळे तुमची प्रोग्रेस होत नाहीये. बरोबर. आणि त्यांना तुम्ही टाइम आधीच अलॉट करू शकता की 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं किंवा अर्धा तास मी बघणार आहे, आणि त्यानंतर ते ऍप ग्रे होऊन जातं. राईट, करेक्ट आहे. ते सगळे ऍप्स अवेलेबल आहेत, करेक्ट आहे. तुम्ही त्याला फॉलो करा. आणि मी हे अजिबात म्हणत नाही की अत्यंत शून्यच करून टाका, कट डाऊनच करून टाका. मला वाटतं डिसिप्लिन तुम्हाला ठेवायची आहे ना. बरोबर. रिवॉर्ड मेकॅनिझम ठेवा की बाबा मी 1.5 तासाच्या नंतर 15 मिनिटासाठी मोबाईल घेईन, बरोबर, पुन्हा डिसिप्लिनने 15-20 मिनिटं झाल्यावरती मी पुन्हा सोडेन. अच्छा, ब्रेक घेण्याची पण टेक्निक असते. तुम्ही ब्रेकमध्ये मोबाईल घेताय तर तुम्ही ब्रेनला आरामच नाही देतात. बरोबर, ठीक आहे. तुम्ही स्टडीज केलात, तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे, तुमच्या ब्रेनच्या अल्फा झोन मध्ये तुम्हाला एक तर झोप घेऊन जाऊ शकते थोडाफार, तुम्ही आराम करा, एखादा सुदिंग म्युझिक ऐका, ठीक आहे, जे तुम्हाला पुन्हा एकदा नॉर्मल ट्रॅकवरती घेऊन येईल, किंवा फिरा जाऊन खाली, पाय मोकळे करा. बरोबर. तुम्ही मोबाईलवर बसलायत, परत तिकडचाच गेम खेळताय, तिकडे हरताय, परत स्ट्रेस घेताय. ठीक आहे, अभ्यासाचा स्ट्रेस, ब्रेक घेतलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी डबल स्ट्रेस घेऊन बसतोय, पुढचा अभ्यास होणार आहे का? है ना, तो एक प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती कुठे ना कुठेतरी आपल्याला वाटतं की तो मुलांनी पण थोडं रिवॉर्ड सिस्टीम ठेवली पाहिजे की मी आता हातात नाही घेणार. ठीक आहे, अभ्यास करत असताना मोबाईल नकोच, स्वतःहूनच बाजूला ठेवूया, कारण मला इकडे जिंकायचं आहे, इथे नाही जिंकायचं. हे कळलं पाहिजे आपल्याला, कुठे जिंकायचं हे कळलं पाहिजे. तुम्हाला इथे जिंकायचंय तर तुम्ही त्याला बाजूला ठेवा. ठीक आहे, हे त्या मुलालाच जर कळत नसेल तर मग इन शॉर्ट तो स्वतःच्या सक्सेसचा जबाबदारच नाहीये. मग अशा बेजबाबदार विद्यार्थ्यांसाठी थोडं मग काउन्सिलिंगची गरज लागते. ठीक आहे, मग पॅरेंट्स येतात, बसतात, मग त्याच्यावरती पण वे आहेत निलेश. ठीक आहे, आपण त्याच्यावरही कार्य करतो आणि तशी पण विद्यार्थ्यांना आपण त्यांच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल ग्रॅप करून वर घेऊन गेलेलो आहेत. ओके, तुम्ही पालकांचा रोल काय सांगाल यामध्ये? कारण कसं होतं, काही वेळा पालकांचे मुलांकडून एक्सपेक्टेशन्स असतात, काही वेळा काही पालकांचे ड्रीम्स असतात, ते काही कारणाने त्यांचे पूर्ण नाही झाले, त्यांना असं वाटतं की ते मुलांनी पूर्ण केले पाहिजे, तो एक प्रेशर असतो त्यांचा. किंवा काही पालकांचं असं पण असतं की ते पैसे खर्च करायला रेडी आहेत, पण त्यांना पण माहिती नाहीये की हे वेच आहेत, हे मुलांनी केलं पाहिजे, तर तो हे होऊ शकतो. किंवा त्यांना पालकांना काय सांगाल? राईट, बरंच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, बिकॉज हा पॉडकास्ट जो आहे, ठीक आहे, जेव्हा तुम्हाला सांगितलंस की सर असे असे प्रश्न आहेत माझ्याकडे, तर मला हा पॉडकास्ट पालकांना पण संबोधन करायचा होताच. ठीक आहे, पालकांचा रोल तुफान रोल आहे. करेक्ट, कारण मुलं 17-18 वर्षांची आहेत. बरोबर, त्यांना नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला मी सांगेन की आधी तर तुमच्या अपेक्षा त्याच्यावर लादू नका. मला इंजिनियर व्हायचं होतं, मी बनू नाही शकलो, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं. किंवा माझ्या गावामध्ये डॉक्टर नाहीये कोणी, तर माझी मुलगी गावाला डॉक्टर म्हणून सर्व करेल. ठीक आहे, तू गावाचा विचार करतोय, मुलीचा विचार करतोय का? माझ्या मित्राचं एक्झाम्पल आहे. ओके, मी त्याला सांगितलेलं ऍप्टिट्यूड टेस्ट करू देत, ठरवू द्या आधी काय करायचंय. ठीक आहे, बऱ्याच पालकांचं हेही मी बघितलंय की नाही, आम्ही नाही त्यांना काही प्रेशराईज करणार, त्यांना जे करायचं आयुष्यात ते करू द्या, आम्ही त्यांना सपोर्ट करणार. हे पण चुकीचं आहे. वाय? तुम्ही त्यांना दाखवा आधी सगळं की काय काय आहे. अदरवाईज काय होतं, मुलांना ते 2-3 ऑप्शन्स माहिती असतात, त्याच्यामध्ये ते चूज करायला जातात. ठीक आहे, आणि पालक होतात की त्याला जे करायचं ते करू द्यात. रॉंग. हे तर तुम्ही एक छोट्याशा दुकानात त्याला घेऊन गेलात. ठीक आहे, 3-4 कपडे होते, त्याच्यापैकी एक निवडायला सांगितलेत, त्याला मॉलमध्ये घेऊन जा, त्याला सगळं दाखवा, हे आहे हे आहे हे आहे, आता तुला काय निवडायचं, ती चॉईस जास्त करेक्ट असणार आहे. तुम्ही एक्सपोज करा त्याला सगळीकडे की हे करिअर ऑप्शन्स आहेत, हे करिअर ऑप्शन्स आहेत, हे आहेत हे आहेत हे आहेत हे आहेत, आता तुला काय करायचं, ह्याच्यातनं पुढे असं करता येईल, ह्याच्यासाठी या स्पर्धा परीक्षात. आणि जर हे तुम्हाला नाही माहिती आहे, व्हॉट अ प्रॉब्लेम, टेक द हेल्प फ्रॉम द जे काउन्सिलर्स आहेत, ठीक आहे, प्रोफेशनल्स आहेत, त्यांची हेल्प घ्या. पहिली ही पालकांची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना आधी फिरवा, त्या सक्सेस साठी जो तुम्ही चाललाय त्याच्या करिअरच्या आधी मॉलमध्ये फिरवा. दॅट इज द वन थिंग. ठीक आहे, दुसरी जबाबदारी ही आहे की ज्या वेळेला ते स्पर्धा परीक्षांसाठी जात आहेत विद्यार्थी, आधी पालकांनी हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की या परीक्षांची पातळी काय आहे. आता बऱ्याचदा असं होतं की सर माझ्या मुलीला 99% होते 10वीला, पण आता JEEच्या एक्झाम्स मध्ये ती जेव्हा प्रॅक्टिस एक्झामिनेशन देते तेव्हा तिला 100 पैकी 40च मिळत आहेत किंवा 50च मिळत आहेत. आधी हे समजून घ्या की ही परीक्षेची जी पातळी आहे ती 10वी सारखी बोर्डची नाही आहे.
ह्यांना 3-3 मिनिटात किंवा 2-2 मिनिटात एक एक प्रश्न ते मोठे मोठे आहेत, त्यांना अनालाइज करून त्यांना पटापट सॉल्व्ह करून त्यांना पुढे जायचंय. त्याचा अभ्यासक्रमाची पातळीही जास्त आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग एक्झामिनेशनला जेडब्ल्यू नीट सारख्या एक्झाम्समध्ये तुम्हाला बरोबर उत्तर तर 4 मिळणार आहेत, पण चुकलं तर -1 होणार आहे. हे दडपण पण आहेच की मी जे करते ते बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्यात ना तुम्ही ग्रॅज्युअल प्रोसेस बघा. पटकन डिसिजन्स घेऊ नका की अरे हिला जमतच नाही, ही काय करते. आणि मग ते पॅरेंटल प्रेशर जास्त येत आहे म्हणून पण मुलं डिस्ट्रॅक्ट होतात निलेश. हे मी बघितलंय की हे काय, ह्यांना तर मी काय करतो ते कळतच नाहीये वगैरे वगैरे. ठीक आहे, बरोबर. मग पालकांचं असतं, तू मला काय सांगतो, मी पालक आहे की तू पालक आहे, मी जास्त पावसाळे बघितलेत वगैरे वगैरे व्हॉट एव्हर. पण हे सगळं जे आहे हे एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करतं. तुमचा कन्सर्न बरोबर आहे पण वे चुकीचा आहे. तुम्ही या टीचर्सना विचारा, ते तुम्हाला सांगतील. एक जस्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. सपोज यू आर द पॅरेंट ऑफ द जेडब्ल्यू स्टुडंट. 300 मार्कांची जेईची परीक्षा असते आणि तुला मध्ये जेई मध्ये पर्सेंटाईल्स असतात, पर्सेंटेज नसतात. आता समजा फॉर एन एक्झाम्पल 99% मिळालेत म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली 100 पैकी 99 मार्क मिळालेत. पण 99% अर्थ काय आहे की जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्यातले 99% विद्यार्थी तुझ्या मागे आहेत आणि तू टॉप 1% मध्ये आहेस. ओके, करेक्ट. पर्सेंटाईलचा हा अर्थ आहे. ओके. म्हणजे समजा 2 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तर तू टॉप 2000 मध्ये आहेस. बाकी 1,98,000 विद्यार्थी तुझ्या मागे आहेत. हा अर्थ असतो 99% ठीक आहे. आता मला सांग, जर 300 मार्कांची परीक्षा आहे तर 99% गाठण्यासाठी किती मार्क हवे असतील म्हणजे तू टॉप 1% लोकांमध्ये जाशील? एनी गेसेस? 299. अच्छा, म्हणजे देशभराची परीक्षा आहे आणि 300 पैकी जर 299 मार्क मिळाले तरच तू टॉप 1% मुलांमध्ये जाशील असं तुलाही वाटतं? असंच पालकांनाही वाटतं. सो तुलाही वाटलं की 299 मार्क पाहिजेत, ठीक आहे, बट तसं नाहीये. 99% गाठण्यासाठी तुम्हाला 180, 190 पण इनफ आहेत. अच्छा. काही काही केसेसमध्ये तर 150ला पण तुम्ही 99 गाठता. 130 मार्क जर असतील जवळपास ओपन कॅटेगरीसाठी तर तुमची जेई मेन्स क्रॅक होते आणि तुम्ही ऍडव्हान्सला जाताय. म्हणजे काठिण्य पातळी तेवढी आहे परीक्षेची. मग तुम्ही का घाबरताय? जर विद्यार्थ्याला सुरुवातीच्या स्टेजला 100 पैकी 40 मिळतात, ग्रॅज्युअली इन्क्रीज झाले, 50, 60, 70 पर्यंत जाऊन पोहोचला 100 पैकी, 300 पैकी झाले ना 210, तुम्ही सपोर्ट करा ना त्याला. तुम्हीच का पॅनिक क्रिएट करताय? हा, पण ज्याचा जर ग्राफ खाली येत असेल मग तुम्ही क्लासेसला घेऊन या, कोचिंग्सकडे जा. ठीक आहे, कॉलेजला जा, विचारा की एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे. पटकन पालकांचं काय होतं माहिती, ते आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात. ठीक आहे. जेव्हा त्यांना हे कळतं की रे एवढे कमी मार्क मिळालेत, ठीक आहे, ते पण पॅनिक होणं साहजिक आहे. बट त्यांनी पण हे समजलं पाहिजे की देर इज वे आउट. पॅनिक होण्यापेक्षा आपण जरा विचारूया. ठीक आहे, जे काय असेल मी एकदा बोलून घेतो सरांशी की तू जे काय बोलतोयस की नाही एक्झाम कठीण होती वगैरे, जे काय एकदा बोलून घेतो. सो त्याला चॅनलाइज करा, बोला, संवाद साधा. कोचिंगशी, कॉलेजेसशी दर 2-2 महिन्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज जेव्हा स्टुडंटलाही कळतं की माझे पॅरेंट माझ्या टीचरबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तो पण अभ्यासामध्ये प्रोग्रेसिव्ह राहतो, तो पण डिस्ट्रॅक्ट नाही होणार. कारण असं नाही वाटायला पाहिजे त्याला की ह्या दोघांचं काही कनेक्शनच नाही आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हेल्दी वातावरण तयार करा घरी. तो जेडब्ल्यू नीट किंवा ती जेडब्ल्यू नीट देते म्हणजे अख्खं घर जेडब्ल्यू नीट देते. तुम्ही एक्सपेक्ट करताय की त्याने मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्टेड नाही राहिलं पाहिजे, पण तुम्ही घरी आल्याच्या नंतर इंस्टाग्रामच्या रील चाळताय, तर विद्यार्थी तुम्हालाच बोलणार उद्या की तुम्ही काय करताय. मग तुम्ही त्याला हे म्हणणार की जेई मी नाही देतोय, तू देतोय. ठीक आहे, व्हॉट एव्हर. पण आपण एक एन्व्हायरमेंट तरी चांगलं क्रिएट करू शकतो आपल्या मुलांसाठी. ठीक आहे. मी हे नाही म्हणत आहे की नका करू, पण तुम्ही तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन त्या गोष्टी करा, पण विद्यार्थ्यांसमोर त्या दिसू देऊ नका. त्यांना ते डिस्ट्रॅक्शन्स नको. ठीक आहे. आणि एक दिवस तुम्हाला किती वेळ लागतो, 10 मिनिटं बसा, त्याची विचारपूस करा. जर त्याला हे कळायला लागेल की माझे वडील, माझी आई ह्यांच्याशी मी गोष्टी शेअर करू शकतो, पहिल्या दिवशी तो खूप डीप गोष्टी शेअर नाही करणार किंवा ती गोष्टी शेअर नाही करणार, थोड्या थोड्या करणार. पण तुम्ही कन्सिस्टंट राहा. इथे पालकांनी पण कन्सिस्टंट राहणे गरजेचं आहे. दररोज बसताय, बोलताय, हॅपी वे मध्ये घेताय, हळूहळू करून ते तुमचे डीप पॉइंट्स पण ते तुम्हाला सांगायला लागते. बरोबर, समजताय? आणि हा बॉन्ड कुठेतरी मिसिंग आहे. हा बॉन्ड हे विद्यार्थी बाहेर शोधायचा प्रयत्न करतात. एक्झॅक्टली, राईट. मग हे मित्र मैत्रिणी, मग ते मैत्री कन्वर्ट होते कुठेतरी दुसरीकडे, कारण ती तू इमोशनल कनेक्ट मिस करत आहेत. तर आपण जनरेशनला ब्लेम नाही करू शकत. प्रत्येक जनरेशनला असं वाटत राहतं की येणारी जी नवीन जनरेशन आहे ती आमच्यासारखी नाही आहे.
आणि ह्याचे पुरावे आहेत इतिहासामध्ये. इव्हन 1300च्या काळामध्ये 13व्या शतकात 12व्या शतकात पण असं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये आणि याच्यामध्ये की त्या जनरेशनला असं वाटायचं की येणारी जनरेशन काहीच नाही करणार. हे सर्व श्रुत आहे, सगळ्यांना वाटतं असं. पण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की तुमचे सेट ऑफ प्रॉब्लेम्स वेगळे होते, तुमचं वे ऑफ लाईफ वेगळं होतं, तुमच्या लाईफमध्ये असणारे डिस्ट्रॅक्शन्स वेगळे होते, ह्यांचे वेगळे आहेत. बरोबर. तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही पॅनिक होताय, आय कॅन अंडरस्टँड. पण मुलगा तुमचा आहे, मुलगी तुमची आहे, बसून 10 मिनिटं शांतपणे बोलाल ना तर तो संवाद साधेल. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पालकांनी मला असं वाटतं की या काही गोष्टी ज्या फॉलो केल्या पाहिजेत. ओके. आपण असं सुद्धा बघतो की आजकालची काही मुलं जी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना ॲडिक्शन्स आहेत, तर याचं कारण हे पण आहे का की त्यांच्यावरती खूप प्रेशर आहे आणि तो प्रेशर कुठेतरी रिलीज करण्यासाठी असा ॲडिक्शनचा सहारा घेतला जातो? येस, आहे असं. माझ्याकडे याच्या केस स्टडीज पण आहेत. ओके. ठीक आहे. वी कॅन से जेव्हा पण मुलं ऍडिक्टेड होतात, ठीक आहे, कुठेतरी त्यांची ती एक गरज आहे जी पूर्ण होत नसते, ती गरज ते पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. किंवा त्यांना हे नाही कळत की त्यांची एनर्जी असेल ती कुठे चॅनलाइज करायची, त्यांचं ब्रेन कुठे चॅनलाइज करायचं, हे त्यांना गायडन्स नाही. कधी कधी इमोशनल सपोर्ट कमी पडत असतो, कधी कधी प्रेशर जास्त असतं, कधी कधी त्यांना कोणी गायडन्स नाही करत आहे की हे प्रेशर तू झेलू शकतोस, फक्त हे वेज आहेत. मग ते डिप्रेस, त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात, एकतर मी डिप्रेस होऊन जाऊ किंवा मग एक काम करतो, मी ऍडिक्ट होऊन जातो कुठेतरी. मग ते मोबाईलमध्ये ऍडिक्ट होतात, ठीक आहे, किंवा मग ते आणखी दुसरे ऍडिक्शन्स आहेत त्याच्यामध्ये जातात या वयामध्ये. पॅरेंट्सना पण माहिती नसतं. जेव्हा पॅरेंट्सना कळतं तर पैरोतली जमीन खिसक जाती आहे. मग ते आमच्याकडे येतात की सर हे असं अशा गोष्टी घडतात आणि ह्या नॅचरल आहेत, या होत आहेत आज. ठीक आहे, मी याला अजिबात सपोर्ट नाही करत आहे, पण या होत आहेत. मग आम्ही बसतोय, त्यांना काउन्सिल करतोय, ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये जेव्हा डीप कन्व्हर्सेशन्स होतात तेव्हा मला कळतं की कुठे ना कुठेतरी तो इमोशनल सपोर्ट नाहीये, किंवा जर ते फेल्युअर आहे तर त्यांना बॅकिंग नाहीये. टीचर सपोर्ट नाही करत आहेत, पॅरेंट सपोर्ट नाही करत आहे. ठीक आहे, इकडे टीचर्सचा रोल पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्यांना आता वो जमाना गया कि आप बोलते थे अरे तेरे से तो कुछ नहीं होएगा, और फिर बच्चा बोलेगा कि नहीं मैं सर को करके दिखाता हूं. नहीं, बच्चा क्या सोचता है, सर ने बोला इससे कुछ नहीं होएगा, हाँ नहीं होएगा. शब्दांमध्ये पॉवर आहे. बरोबर. आणि जर शब्दांमध्ये पॉवर, मला आठवते माझ्या एका शिक्षकांनी मला एकदा खांद्यावरती हात ठेवून असं म्हटलेलं की तुझ्याकडनं स्ट्रॉंग मेंटल पॉवर आहे, ठीक आहे, तू खूप काही जिंकू शकतो, तुझी मेंटल एनर्जी ना स्ट्रॉंग ठेव. मला आजही ते आठवत आहे. बरोबर. आणि मी कधीही जर पॅनिक झालो किंवा लाईफ दरवेळेला चांगली नसते, कधी कधी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात, पण त्यावेळेला ते शब्द आठवतात आणि तो बुस्टअप होतो मी. इन शॉर्ट त्या शब्दांमध्ये पॉवर आहे. मग जर शब्दांमध्ये पॉवर आहे मग पॉझिटिव्हच वापरा ना, निगेटिव्ह का करताय? मग अशा वेळेला मला टीचर्सना, पॅरेंट्सनाही सांगायचंय की काही निगेटिव्ह बोलू नका, त्याचा इम्पॅक्ट पडणार त्याच्यावरती. तो तुम्हाला मानतोय, बरोबर, तुमच्याकडे आलेल्या निगेटिव्ह शब्दांमुळे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडणार. मग त्याच्यामुळे तो मग डिप्रेस होतोय. मग डिप्रेशन मध्ये जायचंय की मग माइंडला पटकन डोपामाइन द्यायचा आहे, चला मग ऍडिक्टेड होऊया. मग ते वे आउट होतं. सो इव्हन ऍडिक्शन इज अन एस्केप रूट. समजतंय? तो एस्केप रूट आहे की जे काय घडतंय त्याच्यामध्ये मला माझं आयुष्य चांगलं घालवायचं ना, शॉर्ट टर्म का असे ना, लेट्स गेट ऍडिक्टेड. आणि हे सगळ्या गोष्टी अशाच असतात. हे मोबाईल पण किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण तुम्हाला ऍडिक्ट करतात, म्हणजे काय, तुमचा ब्रेनचा ताबा घेतात, तात्पुरतं तुम्हाला खुश करतात. पण मग नंतर प्रॉब्लेम काय होतो, आज थोड्याशा गोष्टीने तुम्ही खुश झालात, उद्या तेवढ्याशा गोष्टीने तुम्ही खुश नाही होणार, तुम्हाला आणखी जास्त पाहिजे, आणखी जास्त पाहिजे. हाच डोपामाइनचा प्रॉब्लेम आहे. आणि मग मुलं आपण बोलतो की ट्रॅप झालीत, त्यांना याच्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि आपलीच मुलं आपल्यालाच करायचं. सर, आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन केले, तर अशी एखादी सक्सेस स्टोरी किंवा असा एखादा विद्यार्थी होता की जो तुमच्या कायम लक्षात राहिलाय? बरेच विद्यार्थी आहेत निलेश. आता तुम्हाला प्रश्न विचारला, आता मला बरेच जण आठवत आहेत, पण एकाबद्दल सांगेन. ठीक आहे, 2014-15चा तो माझा विद्यार्थी होता. ज्यावेळेला त्याचे पालक माझ्याकडे घेऊन आलेले, तो बसलेला आणि मला क्लिअर दिसत होतं की ह्याला नाही करायचं हे सगळं. ह्याचे वडील धक्का मारून ह्याला सायन्समध्ये टाकतात. त्याला मी गाईड केलं की बघ, मला हेही नाही बोलायचं की तू सायन्स पासून परावृत्त हो, सायन्स काय, कॉमर्स काय, आर्ट्स काय, बिईंग अ सायन्स टीचर मी तुला तिन्ही पण सांगणार, त्याच्यानंतर तू ठरव. आणि जर तुला वाटतंय की सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, फिजिक्स, मग त्यांनी मला सांगितलं की मला फिजिक्स टफ वाटतं सर, मला माझ्याकडे न्यूमेरिकल्स होतच नाहीत, मला न्यूमेरिकल्सची भीती वाटते, मला रिएक्शनची भीती वाटते, केमिकल. हे माझं काउन्सिलिंग मला आठवतंय.
पण तरी पण माझ्या काउन्सिलिंगने तो थोडाफार प्रभावित झाला आणि त्यांनी ट्राय केलं की मी एक आठवडा बसतो. अच्छा, मे महिन्याचाच टाइम होता, जून मध्ये कॉलेजेस चालू होणार होते, 11वीचे ऍडमिशन्स झाले नव्हते, तरी पण पॅरेंट्स अवेअर होते, त्यांनी आधीच घेऊन आलेले होते. मी बोला बसून बघ, नाही आवडलं तुझ्याकडे चान्स आहे, तू कॉमर्सला जाऊ शकतो, आर्ट्सला जाऊ शकतो, नॉट अ प्रॉब्लेम, तिकडे पण बसून बघ, ठीक आहे, सगळीकडे डेमो लेक्चर्स बसून बघ. बस आला, बसला, त्याला ते फिजिक्स आवडलं, कारण माझं वे ऑफ टीचिंग जे फिजिक्स आहे ते कम्प्लिटली एक्झाम्पल बेस्ड आहे, प्रॅक्टिकल बेस्ड आहे. म्हणजे इव्हन काही काही ड्राय कॉन्सेप्ट म्हणतात लोक, त्यांना पण मी तुम्हाला एक्झाम्पल देऊनच समजवणार. एक सरफेस टेन्शन ऑफ लिक्विडची प्रॉपर्टी असते की सरफेसवरती लिक्विडमध्ये टेन्शन तयार होणं. मी त्यांना समजवणार की हे सगळं जाऊ द्या, ब्रश करताना ब्रश तेव्हा तुमची सलायवा जी असते आतमध्ये, जी तुमची लाळ असते, ती फ्लो होण्यासाठी म्हणून तो टूथपेस्ट जो असतो तो सरफेस टेन्शनला रिड्यूस करतो. तुम्ही जे बबल बनवता ते पण सरफेस टेन्शनमुळे होतात. ठीक आहे, असे एक्झाम्पल्स तुम्ही देता. ठीक आहे, तुम्ही जे डिटर्जंटने कपडे धुता, जर ते डिटर्जंट नाही धुतले तर कपडे मळके राहतात, पण जर डिटर्जंट धुतले तर का चांगले होतात? त्याच्यामध्ये पण लिक्विडचे सरफेस टेन्शन काम करतं. देन दे गेट क्युरियस की हा बाबा हे काय आम्हाला जाणून घ्यायचं आहे. बरोबर, दॅट क्युरियोसिटी इज द बेस ऑफ द नॉलेज. ठीक आहे, सो तशा वे मध्ये मी टीच करत गेलो. ही वॉज लाइकिंग द फिजिक्स थोड्या वेळाने. नंतर हळूहळू करून तो बोलला नाही मला सायन्स करायचं आहे, जे काय असेल वगैरे वगैरे वगैरे. आता त्याचं नाव घेतोच आहे मी, कारण त्याच्याशी माझा संवाद आजही आहे. ठीक आहे, कार्तिक पिळणकर नाव त्या विद्यार्थ्याचं. काही दिवसांपूर्वी मला त्याचा मेसेज आला की सर, माझ्याकडे इंस्टाग्रामचा तो मेसेज आहे, मी तुला फॉरवर्ड करेन, की सर आज मी KPMG मध्ये आहे, USA मध्ये आहे. ठीक आहे, वर्ल्ड फॅट 4 कंपनीज मध्ये KPMG येते आणि तिथे मी मुलांना ट्रेन करतोय. मी फिजिक्समध्ये माझं बॅचलर्स आणि मास्टर्स कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर मी तिथे गेलो आणि जेव्हा जेव्हा मला ट्रेनिंग मिळते तेव्हा तेव्हा तुमचं ते पहिलं वाक्य मी नेहमी म्हणतो की आयदर यू विन ऑर यू लर्न, यू नेव्हर लूज. ठीक आहे, सो ते एक मला आठवतं की व्हॉट इज सक्सेस स्टोरी. आपली मुलं अशी पुढे जाणं हीच आपली सक्सेस स्टोरी. बरोबर, ठीक आहे. असे वेगवेगळे आहेत, पण मला हे नमूद करावं असं वाटलं. काही विद्यार्थी माझ्या आता आउट ऑफ इंडिया आहेत, काही विद इन इंडिया वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम करतायत आणि दे आर लाईक सर आज हम इनको जब पढ़ाते हैं तो आपकी टेक्निक्स को फॉलो करते हैं वगैरे वगैरे. अँड दॅट गिव्स मी इमेन्स प्लेजर. मीन्स ठीक आहे, संपत्ती, पैसा, ठीक आहे, हे सगळं जे आहे ते येणार, ठीक आहे, पण आपलं समाधान महत्वाचं आणि ह्या गोष्टींचं जे समाधान आहे ते जबरदस्त आहे. राईट. आणि सर, वे ऑफ टीचिंग खूप महत्वाचं आहे की तुम्ही कसं शिकवता. तुमची जी वे ऑफ टीचिंग आहे किंवा जे सांगण्याची पद्धत आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, किंवा तुम्ही जे एक्झाम्पल देताय ते रिलेट होणारे असतात, तर ते पटकन लक्षात राहतात किंवा आपण लगेच रिलेट करतो. राईट, तर ते खूप छान वाटलं. येस सर, जाता जाता तुम्हाला जे विद्यार्थी बघतायत किंवा पालक असतील, शिक्षक असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट तर स्वतःवरती विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांना सांगेन तुम्ही सगळं काही अचीव्ह करू शकता, फक्त डिसिप्लिन लागतं आणि डिसिप्लिनने तुम्ही सक्सेसला जाता पुढे. कधी डिस्ट्रॅक्टेड वगैरे होणार असाल किंवा तुम्हाला वाटतं की माझ्याकडनं काही होत नाहीये, मदत घ्या तज्ज्ञांकडनं. ठीक आहे, टीचर्सना भेटा, पॅरेंट्सशी बोला. ठीक आहे, आणि सगळ्या गोष्टींना सोल्युशन आहेत, अजिबात घाबरू नका. आणि पालकांना एवढं सांगायचं आहे की सपोर्ट करा आपल्या विद्यार्थ्यांना. आपला मुलगा आहे, आपण एकतर सपोर्ट करू शकतो किंवा अपोज करू शकतो. जसं मी म्हणालो, शब्दांमध्ये पॉवर आहे, सपोर्ट करा. तर तुम्हाला वाटतं की कुठे बिघडतंय वगैरे किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला असं वाटतंय, तर तज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याला पुढे घेऊन जा. सर, मी तुमचे सेमिनार्स बघितले, त्याचं एंड होताना तुम्ही एखादं गाणं गाता विद्यार्थ्यांना बूस्ट करण्यासाठी. तर प्लीज या पॉडकास्टचे एंड सुद्धा आपण तसंच करूया. कुछ पाने की हो आस आस, कोई दरिया हो जो पास पास आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. वा, मस्त मस्त, खूपच छान. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि NP क्रिएशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.